तेथ मनी गजबज जाहाली. दोन्ही बाजूचं सैन्य एकमेकासमोर उभा ठाकलेलं. दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन आपला रथ उभा करण्याची अर्जुनाने श्रीकृष्णास विनंती केली. दोन्ही बाजूकडून नौबती, डंखे, ढोल, झांजा, करणे, शंखनाद करून युद्धाचं आव्हान दिलं जात होतं. पांडवांचं पूर्वाभिमुख सैन्य 7 औक्षेने तर कौरवांचं पश्चिमाभिमुख सैन्य 11 औक्षेने. 1 औक्षेनी सैन्यामध्ये रथ असतात 21,870, हत्ती असतात 21,870, घोडेस्वार असतात 65,610, पायदळ असतं 1,09,350. गंमत म्हणजे या प्रत्येक संख्येची बेरीज जर केली आपण तर ती फक्त 18 येते. एकूण सैन्य 18 औक्षहिणी. हे युद्ध चाललं 18 दिवस. 18 प्रकारचे बाण या युद्धामध्ये वापरले गेले आणि गीतेमध्ये देखील 18 अध्याय आहेत आणि महाभारतातील पर्व देखील 18च आहे. कदाचित या 18चा या ठिकाणी योगायोग आलेला असेल. पांडवांचा सेनापती दृष्टद्युम्न तर कौरवांचा प्रथम सेनापती पितामह भीष्म. संपूर्ण भरतखंडातील विविध राज्यातील सैन्य या युद्धामध्ये सहभागी झालं होतं. पांडवाकडून अर्जुन, भीम, युधिष्ठिर, नकुल, सहदेव, सुभद्रापती अभिमन्यू, घटोत्कच, द्रौपदीचे 5 पुत्र द्रुपद, सात्यकी, विराट आणि दृष्टद्युम्न हे वीर योद्धे. तर कौरवांकडून गंगापुत्र भीष्म, सूर्यपुत्र कर्ण, द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा, जयद्रथ, दुर्योधन, दुःशासन, शल्य, सुदक्षिणी, बहलिका हे रणभूमीवर युद्धसज्ज झाले होते. या सर्वांना एका कटाक्षानं पाहत अर्जुनाचं मन त्याला क्षणार्धात गतस्मृतीकडे घेऊन गेलं. आप्त, स्वकीय, पितामह भीष्म, गुरु द्रोण, गुरुबंधू अश्वत्थामा, गुरु मित्र या सर्वांना पाहून अर्जुनाच्या मनामध्ये, हृदयामध्ये करुणा निर्माण झाली. त्याचं हृदय करुणेनं ओथंबून गेलं. माऊली या प्रसंगाचं अत्यंत सुंदर वर्णन करतात. ते म्हणतात, तेथ मनी गजबज जाहाली आणि आपैसी कृपा उपैजली, तेने अपमाने निघाली वीरवृत्ती. मनामध्ये, अंतःकरणामध्ये खोल गजबज झाली. मन विचलित झालं. मनाच्या ठिकाणी युद्धभूमीवर उत्पन्न झालेली वीरवृत्तीची जागा क्षणार्धात करुणेनं घेतली. माणसाच्या अंतःकरणात मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार राहतात. कोणत्याही प्रसंगी या 4 बाबी अंतःकरण अस्थिर करण्यासाठी कारणीभूत ठरत असतात. मन हे संकल्प विकल्पाचे कारक असते. बुद्धी विवेकपूर्ण निश्चयाचं प्रतीक असते. अहंकारामध्ये अभिमान, गर्व हा स्थायी भाव. तर चित्ताचे कारण आहे स्मृती. अर्जुनाच्या मनाला कारुण्य वृत्तीनं ग्रासलेलं होतं. त्यामुळे आपसुकच त्याच्या मनामध्ये निर्माण झालेली वीरवृत्ती क्षणार्धात निघून गेली. मनामध्ये प्रचंड शक्ती असते. अर्जुनाने वीरवृत्ती प्राप्त करण्यासाठी जी अफाट साधना केलेली होती, अनेक वर्षाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून त्याने प्राप्त केलेली शक्ती मनाच्या एकाच तडाख्यात त्यापासून निघून गेली. ज्या रणभूमीवर तो उभा होता त्या ठिकाणी त्याला येण्यासाठी अनेक मान अपमानाचे प्रसंग त्याच्या आणि पांडवाच्या आयुष्यात आलेले होते. त्या सर्व प्रसंगाचा विसर त्याला एका क्षणार्धात पडला. एक संभ्रम निर्माण झाला. मनाचं काम संकल्प आणि विकल्प निर्माण करण्याचं असतं. ते त्यानं बरोबर या क्षणाला केलं. अशा प्रसंगी विवेक पूर्ण निश्चयानं साथ देणारी सत्वगुणांनी युक्त सद्बुद्धी असणे किंवा ती सद्बुद्धी जागृत होणे अत्यंत आवश्यक असते. आणि हीच जागृत होणारी साधना जी असते ती अर्जुनानं केलेली नव्हती. युद्धात तो अत्यंत निपुण होता, परंतु मनोभूमीच्या अंतःकरण रूपी रणांगणावर अर्जुनाचा पाडाव झालेला होता. मनाने जो विकल्प निर्माण केला तो किती व्यापक असू शकतो याचा माऊली अनेक दृष्टांत देऊन खुलासा करतात. ज्याप्रमाणे उत्तम कुळातील स्त्रिया रूपाने आणि गुणाने संपन्न असतात, परंतु स्वाभिमानामुळे त्यांना इतर कुठल्याही स्त्रीचं वर्चस्व सहन होत नाही. ज्याप्रमाणे कामासक्त पुरुष स्वपत्नीला विसरून इतर स्त्रीच्या नादी लागतो, ज्याप्रमाणे तपो सामर्थ्यवान वैराग्ययुक्त पुरुषाची बुद्धी भ्रमिष्ठ झाल्यास त्यास वैराग्य किंवा मोक्ष या सगळ्याचा विसर पडतो, अगदी त्याचप्रमाणे अर्जुन हृदयामध्ये करुणा निर्माण झाली
आणि त्याचं युद्धाचं पौरुषत्व त्याच्यापासून दूर निघून गेलं. तो अत्यंत व्याकुळ झाला, अतिस्नेहानं मोहित झाला. समोर गोत्रज आहे, ज्यांनी मला अंगी खांदी खेळवलं असे माझे सगळे आप्तज आहेत, ज्यांनी लहानपणी माझ्याबरोबर खेळ खेळले असे सगळे माझे समोर युद्धासमोर प्रसंगी उभे राहिलेले बालमित्र आहेत, ज्यांनी मला धनुर्विद्या शिकवली, राजविद्या शिकवली असे माझे गुरुजन माझ्यासमोर उभे आहेत. त्यांनी मला मनापासून विद्यादान दिले, खूप खूप प्रेम केलं. त्यांच्याच विरुद्ध लढून किंबहुना या सर्वांना ठार करून जी विजयश्री मला प्राप्त होणार आहे ते कशासाठी, कोणासाठी मी ही सर्व विजयश्री मिळवणार आहे, या सर्व विचारांच्या वर्षावन अक्षरशः अर्जुन घायाळ झाला. अनेक युद्ध प्रसंगांना निर्भीडपणे तोंड देणारा, ज्यानं शंकराचा निवांत कवचाचा पाडाव केलेला, रणांगणावर अत्यंत सामर्थ्यशाली असलेला कठोर लढवय्या अर्जुन मोहाने व्याकुळ झाला. या प्रसंगाचं वर्णन माऊली अत्यंत सुपक सुंदर रूपक देऊन सांगतात. जैसे भ्रमर भेदी कोडे, भल तैसे काष्ट कोरडे, परी कळिके माझी सापडे कोवळी, ते उत्तीर्ण होईल प्राणे, परी ते कमळ दत्त चिरू नेणे, तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. कठीण काष्ट पोखरणारा भ्रमर एक वेळ मरण स्वीकारेल, परंतु कमळदळाची पाकळी कधीही कोरणार नाही. अत्यंत गोड शब्दात माऊलींनी कथन केलेलं हे विदारक सत्य. अर्जुनाच्या आयुष्यात साम्य असलेले प्रसंग आपल्याही आयुष्यात येतात. अशा प्रसंगास प्रत्येकास सामर्थ्यानं किंवा शक्तीनं साथ देऊ शकते माऊलींची एक एक ओवी. विवेकाची दिवाळी प्रत्येकाच्या अंगणात माऊली ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून घेऊन जातात. तुम्हाला आणि आम्हाला अशा प्रसंगात अंतःकरण स्थिर ठेवण्यासाठी आणि सद्वर्तन सद्बुद्धीने घडवून येण्यासाठी ज्ञानदीप तुमच्या आणि आमच्या हाती देतात. श्रीकृष्णासारखा सखा सोबतीला असताना अर्जुनाच्या मनामध्ये गजबज झाली. अर्थात केवळ त्यामुळेच भगवद्गीता श्रीकृष्णाला अर्जुनास सांगावी लागली. हीच गजबज गीता जन्मास कारणीभूत ठरली असे म्हणले तर ते वावगे ठरणार नाही. त्यामुळे जे घडतं ते चांगल्यासाठीच, परंतु त्या प्रसंगी श्रीकृष्णासारखा सखा सोबतीला असणं हे अर्जुनाचं पुण्य. आणि माऊलीसारखा संत कृपावंत तुमच्या आणि आमच्या जीवनामध्ये भावार्थ दीपिकेच्या रूपानं यावा, हेही तुमचं आणि आमचं पुण्यच. हे मात्र नक्की खरं, आमच्याही आयुष्यात ज्या ज्या प्रसंगी गजबज निर्माण होईल त्या त्या प्रसंगात माऊली तुमच्या आणि माझ्या पाठीशी भक्कम उभे राहतील. त्यांनी तसा तुम्हा आणि आम्हाला शब्द दिलेला आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. रामकृष्ण हरी.